घरगुती महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. उन्हाळ्यामध्ये त्वचा खूप तेलकट होते, तर आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर बेसन, हळद, दही घालून एकत्रित मिश्रण चेहऱ्यावर लावा. असे आठवड्यातून 2 वेळा करा. याने त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन चेहरा पिंपल्स फ्री राहतो आणि त्याने टॅनिंगही निघून जाईल. नंबर 2. पित्ताचा त्रास होत असेल तर वरण भातावर 1 चमचा तूप घ्यावे. नंबर 3. खोकला जास्त येत असेल तर हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 3. जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे उचकी लवकर थांबते. नंबर 4. मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते, म्हणून दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्मरणशक्ती वाढते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत होते. नंबर 5. जेव्हा गोड खाण्याची इच्छा होत असेल तर डार्क चॉकलेट खावे. याने गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि वजनही कमी होते. नंबर 6. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावे आणि ते अक्रोड, सोयाबीन, जवस, अंडी, पत्तागोबी हे पदार्थ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. नंबर 7. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होत जाते. यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. नंबर 8. घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी एका भांड्यात 1 ग्लास पाणी टाकावे. त्यात 2 चमचे जवस, 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून हे घट्ट झाले की गाळून घ्या. मग त्यात 1 चमचा कॅस्टर ऑइल घालून मिक्स करून केसांना लावा. याने केस स्मूथ आणि सिल्की होतात. नंबर 9. उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे. यामुळे उचकी लवकर थांबते. नंबर 10. कांद्यात सल्फर असल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी कांद्याचा रस केसांना लावू शकता. याने केस गळती कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. नंबर 11. काळा चहा नियमितपणे सेवन केल्याने कॅन्सरपासून, हृदयरोगापासून बचाव होतो. नंबर 12. कान कोरडा पडून खाज सुटत असेल तर बड्सला खोबरेल तेल लावून कानामध्ये फिरवावे. याने कानामध्ये खाज येणार नाही. नंबर 13. किन्नू खाल्ल्याने पोटाची चरबी नियंत्रणात राहते. नंबर 14. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर 1 मिनिटासाठी झपाट्याने डोळे मिचकवत राहा किंवा एखादी पुस्तक वाचावे. याने तुम्हाला झोप येईल. नंबर 15. केसांना स्ट्रेट आणि मजबूत बनवण्यासाठी फ्लेक्ससीडचे जेल बनवून केसांना लावा. याने केसांना प्रोटीन चांगल्या प्रकारे मिळते. नंबर 16. केस पांढरे होत असतील तर केस गळत असतील तर घरच्या घरी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे. ते गरम करायला ठेवा. त्यामध्ये 2 बारीक कट केलेले कांदे, कलोंजी, मेथीदाणे, जवस प्रत्येकी 2 चमचे टाका आणि थोडा कढीपत्ता टाकून ते तेल अर्धे होईपर्यंत मंद गॅसवर 5 मिनिटे उकळून घ्या आणि ते थंड झाले की स्टोअर करा. याने तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील. नंबर 17. आपण काळे असो किंवा गोरे असो, कितीही वय असो, चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी 1 विलायची खडी साखर पाण्यात टाका आणि हे रात्रभर झाकून ठेवा आणि सकाळी प्या. हा उपाय 40 दिवस करून बघा, फरक जाणवेल. नंबर 18. पित्ताचा त्रास होत असेल तर घरी बनवलेल्या लोण्यात थोडे साखर टाकून घ्यावी. नंबर 19. गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो. नंबर 20. केसांमध्ये कोंडा असेल तर मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये 1 कपभर दही टाकावे आणि दही नसेल तर अर्धा लिंबाचा रस घालून मेहंदी लगेच लावावी. नंबर 21. केस रोज धुतल्याने त्याचे नॅचरली केसांचे ऑइल असते ते निघून जाते. त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात. म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळाच केस धुवावेत. नंबर 22. पोट साफ होत नसेल तर सकाळी अनाशापोटी कोमट पाण्यात 1 चमचा तूप टाकून घ्यावे. याने शौचास त्रास होणार नाही. नंबर 23. लहान मुलांना देखील पोट साफ होत नसेल तर कोमट पाणी प्यायला द्या. याने फरक पडेल. नंबर 24. उन्हाळ्याच्या दिवसात थकवा जाणवतो. यासाठी नारळ पाणी, फ्रूट ज्यूस प्यावे. याने चेहऱ्यावर तेजी येते. नंबर 25. माउथवॉश शिवाय तोंडाची स्वच्छता पूर्ण होत नाही. अशा स्थितीत आयुर्वेदातील त्रिफळा आणि अष्टमध हे तोंड स्वच्छ करते असे सांगितलेले आहे. या उपायाने दात, हिरड्या स्वच्छ होतात आणि मजबूत होतात. नंबर 26. केसांना तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल मिक्स करूनही तुम्ही ते वापरू शकता. याने केस दाट होतात. नंबर 27. नारळाच्या तेलाची नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. नंबर 28. साध्या गव्हाच्या चपात्याऐवजी त्यात थोडे बेसन घालून खाल्ल्याने पोट मजबूत राहते. नंबर 29. हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम, अक्रोड, लिंबू, भेंडी आणि ताजी फळे खावीत.
नंबर 30. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्याने मेकअप लवकर खराब होत नाही आणि मेकअप बराच काळ टिकतो. नंबर 31. ज्या लोकांना त्वचेची ॲलर्जी आहे त्यांनी कोरफड आणि कडुलिंबाची पाने एकत्र वाटून ती लावावी. याने ॲलर्जी कमी होईल. चला तर मैत्रिणींनो, या घरगुती महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.